पाहतोय गौरी स्पोर्ट्स चषक 2018 सुवर्ण पर्व सुवर्ण मंजर 5 दिवस चालणारा हा क्रिकेटचा संग्राम क्रिकेटचा महाकुंभ मेळावा या ठिकाणी राजीव गांधी मैदानावरती 5 दिवस चालणारा संग्राम आपण पाहतोय। कालचा दिवस या ठिकाणी गावजाला मी खरे अर्थाने सांगेन तर हरिग्राम संघाने आणि त्याच्याबरोबर सुपर 8 मध्ये दुसरा संघ क्वालिफाय झालाय तो श्री गणेश डेरेवी संघ दिनेश पाटील यांचा संघ। तर आजच्या दिवसामध्ये कोणते दोन संघ क्वालिफाय होतात ही पाहणं योग्य असणार आहे। मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये प्रचारण केली आहे। एका साइडला आपण पाहतोय समाधान भोईर तर दुसऱ्या साइडला बाबू। पहिले षटक परभणीचं षटक श्री गणेशाचं षटक घेऊन आलाय। गोलंदाज आपण पाहतोय कुणाल नाईक याच्या हातामध्ये चेंडू दिलाय। मात्र 38 चं पहिले षटक 38 च्या पहिल्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक लॉंग ऑफ आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात आपण पाहतोय। शॉर्ट गल्ली कव्हर पॉइंट थर्ड मॅन फाईन लेग अशा क्षेत्रामध्ये सिली मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पहिला चेंडूचा श्री गणेश झालाय निगेटिव्ह चेंडूने। 5 षटकांचा सामना असणार आहे। 5 षटकांमध्ये आपण या ठिकाणी कालचा धावांचा इतिहास पाहिला तर 70 ते 75 धावा चेस होताना आपण पाहतोय। मात्र आज किती धावांचा रथ या ठिकाणी धावणार तेही पाहणं योग्य असणार आहे। मात्र दुसऱ्या चेंडूवरती करार पहारा केलाय चेंडू जातो वन बाउन्स फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वन बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर। आजच्या दिवसातील श्री गणेशा चौकारानं केलाय ते समाधान भोईर या फलंदाजानं। तर चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतो 4 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली। 4 धावा धावपटावरती आल्या। या 4 धावेने संघाचं खातं खोललं आपण पाहतोय समाधान भोईर ज्याने घोटच्या नाईट स्पर्धेमध्ये चांगली धमक दाखवली होती या संघाने। तो संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय तो सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर मात्र आज रघु परदेशी याची अनुपस्थिती आहे। मात्र आज संघ किती धावांवरती रोख लावेल मात्र समाधान भोईर एक काय घडलं मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू नीटचा बॅटवरती आला नाहीये आणि समाधान भोईर सारखी या फलंदाजाची विकेट गारद झाली आहे। पहिला मोहरा या ठिकाणी बाद झालाय। समाधान भोईर एक मोठा अष्टपैलू खेळाडू मैदानातून बाहेर झालाय। दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी हुकूमत दाखवली होती फायनल क्षेत्रामध्ये चौकार आला होता मात्र त्या चौकाराच्या नादामध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आणि फलंदाज या ठिकाणी स्वतः गोलंदाज कुणाल नाईक याने सेल पकडला आणि फलंदाज बाद झालाय तो समाधान भोईर। मात्र एक हॉडिटर फलंदाज मैदानामध्ये प्रचारण करतोय। वनडाऊनचा फलंदाज अतिशय घातक फलंदाज आहे पंकज कोपरकर याला प्रचारण केलंय। मात्र पंकज कोपरकर आणि विश्वास ही जोडी मैदानामध्ये तर किती धावा उभारेल याच्याकडे देखील लक्ष असणार आहे। पुन्हा तमाम क्रीडा रसिकांचा या सकाळच्या सत्रामध्ये विस्तारचे स्वागत करतोय। खरे अर्थानं मी आभार माने गौरी स्पोर्ट्स नेवाली या संघाचा कारण आज आम्हाला त्याने प्रचारण केलं या समालोचन करण्यासाठी। आता तिसरा चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर लगेचच बाबू याने मी म्हणेन सावध गिरी बागलली आणि या ठिकाणी एकेरी धाबाने आपलं देखील खातं खोललं। मी म्हणेन या चेंडूला बाबू याने सहजगत्या सीमारेषा बाहेर पाठवला असता मात्र समाधान भोईर मैदानातून बाहेर गेल्यानंतर मला या विकेटवरती पाय रोखायचा तर अशा हा चेंडू खेळून काढला। मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता। एक धावानं संघाची धावसंख्या आपण पाहतो एक गडी बाद जीसीसी पेंदर संघ 5 या धावसंख्येवरती। 4 चेंडूचा वाजवी खेळ संपल्यानंतर कुणाल नाईक चांगली हुकूमत गाजवतो पहिल्या षटकामध्ये। पंकज कोपरकर हे काय घडला मैदानामध्ये आपण पाहतो आल्या पंकज कोपरकर देखील या ठिकाणी डकआउटचा शिकार ठरला आणि पंकज कोपरकर काही करू शकला नाहीये आणि तोही मैदानातून बाहेर झालाय। प्रथम गोलंदाजी घडते मैदानामध्ये आपण पाहतोय ते कुणाल नाईक याच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी गोलंदाजी घडली आहे। सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सामना आपण पाहतोय एका साइडला भिंगारी संघ सिद्धिविनायक भिंगारी संघ तर दुसऱ्या साइडला आपण पाहतोय जीसीसी पेंदर संघ। मध्ये पेंदर संघाच्या वाटेला आली फलंदाजी करत असताना समाधान भोईर याने एक चौकार मारला होता मात्र त्याच्यानंतर त्याची विकेट गारद झाली आणि आल्या या ठिकाणी पंकज कोपरकर देखील मैदानातून बाहेर म्हणजे तू चल मैं भी आया अशा प्रकारे भूमिका निभावायला लागली ते पंकज कोपरकर याला। मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये प्रचारण करतोय मिडल ऑर्डरचा फलंदाज आलाय सौरभ भोईर हा एक घातक फलंदाज आहे। सर्वेश भोईर हा एक घातक फलंदाज आहे अतिशय आक्रमक फलंदाज आहे आक्रमक पवित्रा कधी अजमेल मात्र या ठिकाणी सावध
गडी बालगाला लागेल कारण दोन महत्वपूर्ण गडी बाद झाल्यात. मात्र आल्या आल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. वनबाऊ चेंडूला क्षेत्ररक्षकाने फील्ड केलं तोपर्यंत एक धाव आली आहे. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय. एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 6 धावा धावपटावरती. जबरदस्त गोलंदाजी घडली आहे ती कुणाल नाईक याच्या माध्यमातून. आपण पाहता या ठिकाणी सकाळचा सत्र आजचा दिवस दुसरा दिवस स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगली स्पर्धा लोकगट होता मात्र चांगली स्पर्धा घडली. मात्र आज आपण पाहतो गौरी स्पोर्ट्स आयोजित 2018 सुवर्ण पर्व गौरी स्पोर्ट्स चषक 2018 आणि सकाळचा सत्र दुसरा दिवस आपण पाहता अनुभवता ही स्पर्धा 24 लाईव्ह याच्या माध्यमातून घर बसल्या देखील स्पर्धा आपण पाहू शकता. अतिशय नैनदिप्य आयोजन आपण पाहतोय. या मैदानाचा लेखाजोखा जर पाहिला तर अतिशय प्रेक्षकांचा ओघ असलेला हा मैदान स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेल आदई सर्कलला असला हा मैदान अतिशय चांगला मैदान खेळण्यासाठी योग्य असलेला हा मैदान. तर आपण पाहतोय क्रिकेटची चाललेली पंढरी क्रिकेटचा चाललेला थरार क्रिकेटचा चाललेला थरार नाट्य आपण अनुभवतो. एका साईडला भिंगार संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय जीसीसी पेंडर संघ. आता सेकंड गोलंदाज आलाय मॅच क्रमांक पहिले आपण पाहता आजच्या दिवसातील सेकंड गोलंदाज झालाय मंदार डावलेकर ज्याने सीएम चषकामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. मी म्हणेन खऱ्या अर्थानं जर हा संघ तिथून बाद झाला नसता तर मंदार डावलेकर याने निश्चितच ती बाई कमवली असती. मात्र या ठिकाणी सर्वेशच्या बॅट मधून येतोय मंदार डावलेकरला पहिल्या चेंडूवरती अस्मान दाखवलाय. चेंडू वनबॉल सीमारेषा बाहेर चौकारासाठी. चला गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या मी सर्व खेळाडूंना सांगेन की आपण मैदानाच्या आजूबाजूला राहायचं. या ठिकाणी आमच्या व्हीआयपी डायस वरती राहायचं नाही आपण कारण चेंडू गेल्यानंतर आपण लगेचच मैदानामध्ये तो पुरवायचा आहे. चला आपण जा. तर निश्चितच मी भिंगारी संघाचा जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत अफजल याचं मी कौतुक करेन कारण स्वतः जाऊन चेंडू घेऊन आलाय तर त्याचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. मात्र मंदार याचा पुढचा चेंडू पहा निश्चितच व्हायब्रेट पंच आमचं सांगतात की या इनिंग मधला या सत्रातील पहिला स्वेर चेंडू फेकी केलाय गोलंदाज मंदार डावलेकर या गोलंदाजाने. मुंबई पुणे एक्सप्रेस हवे एंड करणार गोलंदाजीसाठी सज्ज असणारे मंदार पुण्याचा सर्वेश. मात्र या ठिकाणी झेल उडाला होता झेल देखील गॅदर केला होता मात्र शेवटच्या मोमेंटला हातातून झेल पडला भूमिदान झाला आणि या ठिकाणी मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. ज्या फलंदाजाने चौकार दाखवला होता पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी त्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान दिलंय. मात्र आता सर्वेशला आक्रमक पवित्र धारण करावा लागेल. मात्र आक्रमक धारण पवित्र केलंय की काय मात्र या ठिकाणी झेल सुटल्या लगेचच मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल उडाला आणि त्या क्षेत्ररक्षकाने तिथे झेल टिपला. तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय साहिल या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला आणि फलंदाज सर्वेश भोई देखील मैदानातून बाहेर झालाय. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहता धावपटावरती रोशन 11 धावा. आज आपण पाहतोय रोशन कातारा आम्हाला स्कोररच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काल एक सुवर्ण दिवस आपण पाहिला अंगारकी चतुर्थीचा दिवस आणि नाताल क्रिसमसचा दिवस या 2 सणांचं औचित्य साधून ही स्पर्धाला ओपन झाली आणि स्पर्धा ठीक शनिवार दिनांक 29 तारखेला या स्पर्धेला आपण निरोप देऊ. मात्र आज आपण पाहतो अतिशय चांगला दिवस आहे चांगल्या स्पर्धे मोठे मोठे संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. मात्र पुढचा चेंडू मंदारेचा बाबूसाठी आता चेंडू सुरेख खेळून काढला. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषा बाहेर. या षटकातील दुसरा कडकडीत चौकार आलाय तो बाबू याच्या बॅट मधून. धावसंख्येचा विचार केला धावपटावरती धावा आले आतापर्यंत 3 गडी बाद 15 धावा. नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुजित पाटील एक आक्रमक फलंदाज आहे अतिशय चांगला फलंदाज आहे कित्येक मैदानात गाजवणारा फलंदाज आहे. मात्र विश्वास
पुन्हा आकृती प्रथा चेंडू स्लोअर पद्धतीने फेकलेला चेंडू चेंडू आणि चेंडू फळीचा थोडासा संपर्क झाला मात्र चेंडू विकेट वरतीच गरंगलत राहिला आणि एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली आहे. आपण पाहता सकाळच्या सत्रामध्ये चाललेली पहिली लढत आपण अनुभवता. एका साईडला जीसीसी पेंडर संघ तर दुसऱ्या साईडला भिंगारी संघ. आता जो चेंडू उचली घेणारा चेंडू ऑफ पिचच्या इष्टा सोडून जाणारा चेंडू हॅबेट पंच सांगता चेंडू स्वर खराब आहे वाईट आहे. अतिरिक्त धावेचा अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू या ठिकाणी खर्च केलाय. गोलंदाज मंदार डावलेकर थोडासा मावळा गोलंदाज ठरलाय. ज्या कुणाल नाईक यांनी काम केलं होतं पण मंदार डावलेकर या ठिकाणी थोडीशी खराब कामगिरी. मात्र बाबू अतिशय खराब शॉट या ठिकाणी खेळलाय आणि कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बाबू देखील या ठिकाणी बाद झालाय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक हुकमी एक्का म्हणून समजला जाणारा जीसीसी पेंडर संघाचा काही न करता मैदानातून फक्त त्याच्या बॅट मधून आले एक चौकार आलाय. पण बाबू या ठिकाणी परतलाय 4 चेंडू आणि 5 धावांचं योगदान दिलंय बाबू याने. फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद या ठिकाणी पेंडर संघ आपण पाहतोय. 2 षटकांचा बाजवी काल संपल्यानंतर 16 या धाव संख्येवरती 8च्या सरासरीने या ठिकाणी धावा उभ्या केल्या दिशी पेंडर संघानं. पुन्हा एकदा मंचावरती सर्व मान्यवरांचं या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. तमाम क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गौरी स्पोर्ट्स नेवाली गौरी स्पोर्ट्स चषक 2018च्या पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्या भेटीला आजचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. भातनपाडा विपक्ष चिंचपाडा ग्रुप बी चा सामना असणार आहे. हा ग्रुप ए चा सामना आपण पाहतोय. तर निश्चितच आपण पाहतोय काल जेवढेही सामने आपण पाहिले आपल्या भेटीला आले त्याच्यामध्ये फक्त एक सामना सोडून बाकीचे सामने ज्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलाय. मात्र या ठिकाणी आपण पाहिला डेरवली संघाने 55 धावा चेस केल्या होत्या टेंबोळे संघाविरुद्ध. मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने हर एक सामने या कालच्या दिवसामध्ये जिंकलेत. मात्र आज आपण पाहतोय ते इतिहास बदलेल का. मात्र सुजित पाटील स्ट्राईक वरती असणार आहे. सुजित पाटील साठी या ठिकाणी फेकलेला चेंडू यष्टिरक्षकाला देखील चुकून गेलाय. मात्र येणारी धाव आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपाने आली का लेग बॅटच्या स्वरूपाने आली. निश्चितच लेग बायच्या स्वरूपाने धाव आली आहे. बाईच्या स्वरूपाने धाव आली. आमचे पंच रवींद्र शेळके काल अतिशय चांगली पंचांची भूमिका निभावली आणि आज आपण फॅब्रिक पंच म्हणून सनी पालकर आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचा एक जबरदस्त पंच आपण पाहतोय. तर दुसरे पंच आपण स्ट्रायकर पंच रवींद्र शेळके अष्टपैलू खेळाडू गुणमान खेळाडू शिस्तबद्ध खेळाडू आदय गावातील. अकोटीपेचा चेंडू रोहिदास साडे फेकीला चेंडू आहे. हा चेंडू स्वर आहे. या भाऊ मात्रे अतिशय चांगला दिवस आपण पाहतोय आणि आज भाऊ मात्रे देखील आज आम्हाला जोडलेत. तर निश्चितच रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे दुसरे समालोचक आणि सल्लागार भाऊ मात्रे यांचंही व्हीआयपी डायस वरती हार्दिक स्वागत. चेंडू फेकल्यानंतर सुरेख कमबॅक आपण पाहतो. दुसरं षटक पुन्हा एकदा ज्या खेळाडूना पहिले षटक श्री गणेशा केला होता तोच खेळाडू कुणाल नाईक दुसरं षटक फेकत असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी घडते. मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतोय रोहिदास भोईर एक अष्टपैलू खेळाडू चांगली भूमिका निभवतो. मात्र आज त्याला एक चांगली हिरोची भूमिका निभावावी लागेल कारण धावांचा रथ आपला थांबलाय. धावांची रण मशीन आपली थांबली आहे कारण धावा या ठिकाणी स्थिर आहेत. धाव संख्या आपण पाहतोय तर 18 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये जीसीसी पेंदर संघ. फुलटास चेंडूचा वापर आपण पाहतोय. मात्र चेंडू या ठिकाणी निश्चितच रिव्हर्सिव्ह अटॅक चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखी एक मोठा फटका चौकारासाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जी थांबलेली होती अंकुश लावलेला होता. मात्र चेंडू चौकारानं या ठिकाणी 22 वरती धावा गेल्या आणि आपण पाहतोय पेंदर संघाने विकेट बाद झाले 4. समाधान भोईर आपण पाहतोय. त्याच्यानंतर पंकज कोपरकर देखील बाद झाला. त्याच्यानंतर सर्वेश आणि आत्ताच बाद होणारा फलंदाज विश्वास. रोहिदास आणि सुजित पाटील अशी जोडी मैदानामध्ये. मात्र गोलंदाजी तिक्कट मारायची गोलंदाजी होते मैदानामध्ये आपण पाहतोय. कुणाल नाईक याच्या माध्यमातून अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. कोणतेही मोठे फटके या ठिकाणी खेळू देत नाही या पेंदर संघाला. पुन्हा एकदा राईट मोर्चा विकेट मारा करे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅक मात्र झेल उडाला की काय. मात्र चेंडू
कोपऱ्यावरती आदलला हाताच्या आणि निश्चित एक निगडी चेंडूची सांगता झाली सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू 30 षटकांचा वाजवी खेळ संपलाय 30 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 4 गडी बाद पेंदर संघ 22 या धावसंख्येवरती निश्चितच आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च करणारा आणि 2 गडी बाद करणारा कुणाल नाईक याही षटकामध्ये 6 धावा खर्च करतो मात्र त्याला कोणताही गडी या षटकामध्ये बाद करता आला नाहीये मी म्हणेन खऱ्या अर्थात चांगली गोलंदाजी घडली आज पहिल्या सत्रामध्ये या उद्घाटन सामन्यामध्ये शितून एक भिंगारी संघाचा खेळाडू अष्टपैलू खेळाडू कुणाल नाईकच्या माध्यमातून 2 षटकं फेकली आणि 2 षटकामध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केले एका साईडला आपण पाहतोय समाधान भोईर आणि पंकज कोपरकर या 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर 12 धावा 12 चेंडूवरती खर्च केल्यात गोलंदाज मी म्हणेन कुणाल नाईक याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्याचा मागण्या ठरला होता 10 धावा खर्च केले होत्या मंदार डावलेकर या गोलंदाजाने मात्र आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूवरती किती धावा जोडतोय जीसीसी पेंदर संघ आपण पाहतोय मैदानामध्ये खेळत असताना मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय एका साईडला सूरज पाटील आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रोहिदास भोईर आमच्या समेरात जोडले गेलेत आपण पाहतोय एक हिंदीचा रॉक स्टॉक कॉमेंटेटर आपण पाहतोय बाबू शाह आणि निश्चितच ज्यांची नुकत्याच या मंचावरती आगमन झाले ते भाऊ म्हात्रे तर आशिष परदेशी येतोय चौथा गोलंदाज आपण पाहतोय आशिष परदेशी याला प्राचारण केलाय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड लगत असलेला हा मैदान आपण पाहतो सुसज्ज मैदान आदेश सर्कलच्या मधोमध असलेले मैदान आपण पाहतो अतिशय चांगलं मैदान क्रिकेट खेळण्यायोग्य मैदान आपण पाहतो गौरी स्पोर्ट्स नेवालीच्या माध्यमातून राजेश कात्रेच्या माध्यमातून पहिला चेंडू या ठिकाणी सूरज पाटीलला देखील या ठिकाणी परतावं लागेल कारण पहिला चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये आपली विकेट गारद केली आहे बॅटचा बॉटम घेतला आणि चेंडू आकाशामध्ये उडाला तितकाच चांगला झेल पकडला आशिष परदेशी या गोलंदाजाने आणि सूरज पाटील देखील काही न करता मैदानातून बाहेर झालाय निश्चितच नौका फलंदाज आता मात्र फलंदाजीची वेळ आली आहे मिडल ऑर्डरच्या शेवटच्या फलंदाजाची मात्र डावखुर आताचा फलंदाज मैदानामध्ये प्रचारण करतोय महेश पाटील मैदानामध्ये जाते मी म्हणेन खऱ्या अर्थानं आज जीसीसी पेंदर संघ सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी कमकुवत फलंदाजी घडते कारण हा जीसीसी पेंदर संघ मोठ्या मोठ्या लॉट्स मध्ये खेळणारा संघ आहे पण या सामन्यामध्ये त्यांना सूर अद्याप सापडला नाहीये जसे सप्त सूर संगीतामध्ये असतात त्यातला एखादा सूर जर आपल्याला सापडला तर आपण संगीत शिकू शकतो मात्र या ठिकाणी या क्रिकेटचा सूर नक्कीच आज सापडला नाहीये कारण मोठ्या मोठ्या संघाला नाकी दम आणणारा जीसीसी पेंदर संघ आपण मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय मात्र आज सिद्धिविनायक या भिंगारी संघाने त्यांना परिपूर्ण जखडून ठेवलंय परिपूर्ण आकडून ठेवलंय आपण पाहतोय कारण गोलंदाजी त्यांची तिक्कट मारायची गोलंदाजी होते पुढचा चेंडू आशिष परदेशी असा मात्र रोहिदास याने साबत गिरी बालगली मात्र शतरक्षकाने त्या ठिकाणी आलशीपणे दाखवला या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू त्याच्या हातामध्ये होता मात्र चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी या चौकाराने संघाची धावसंख्या आपण पाहतो धावसंख्या वाढली आहे धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 26 या धावसंख्येवरती बरेच सेकंदानंतर येणारा हा चौकार आहे तो रोहिदास भोईर याच्या बॅट मधून आलाय तर रोहिदास भोईर याचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ केलाय रोहिदाससाठी 8 धावा आपल्या संघासाठी जोडल्या पुन्हा एकदा आशिष पुन्हा एकदा रिव्हर्स बॅटन केला होता मात्र चेंडू आणि चेंडू पोलिसातील मात्र संपर्क झाला नाहीये आणि चेंडू विसावला तो यशलक्षच्या हातामध्ये रिव्हर्स बॅटन केल्यावर लगेच टाली नाही तो गाली बाबूशा अतिशय सुरेख कॉमेंटेटर बाबूशा यांच्या माध्यमातून आज दिवसभर एंटरटेनमेंट होणार आहे मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय अतिशय चांगला सामना मैदानामध्ये रंग एका साईडला आपण पाहतो भिंगारी संघ तितका ताकदीचा संघ जीसीसी पेंदर संघ मात्र जीसीसी पेंदर संघ या ठिकाणी थोडंसं कमकुवत धावसंख्या उभारते पण अतिशय चांगली गोलंदाजी घडली ती भिंगारी संघाची पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय चेंडूवरती शतरक्षक तैनात आणि चेंडू सजगत्या गॅदर आणि या ठिकाणी मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज रोहिदास भोईर काही न करता मैदानातून बाहेर झालाय शांत क्रिकेट आपण पाहतोय अतिशय शांत पद्धतीने खेळला जाणारा हा सकाळच्या सत्रातील क्रिकेट आपण पाहतो पहिली मॅच आपल्या भेटीला आली आहे
ही एका साईडला जीसीसी पेंदर संघ फलंदाजी करणारा संघ, तर दुसऱ्या साईडला सिद्धिविनायक भिंगारी संघ फलंदाज बाद होणारा क्रमांक आपण पाहतोय. 5वा फलंदाज बाद झालाय, 6वा फलंदाज बाद झालाय. मात्र 9का फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो प्रज्योत पाटील. मात्र प्रज्योत याने खेळलेला चेंडू छोटासा खेळाडू आहे, मात्र अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते. 4 षटकांचा बाजू खेळ संपलाय. 4 षटकानंतर धाबा आपण पाहतोय. आशिष परदेशी याने धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला, 5 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्या आणि धाव संख्येचा रथ आपण पाहतोय. 4 षटकानंतर 26 धावा, 27 धावा धावपटावरती. येणारा अंतिम स्लोवरचा षटक असणार आहे. स्लोवरच्या षटकामध्ये किती हाणामारी करेल, कारण हाणामारी करणारे फलंदाज जीसीसी पेंडर संघाचे बाद झालेत. मात्र महेश पाटील आणि प्रज्योत पाटील या 2 फलंदाजांना शेवटच्या 7 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 15 धावा ठोकाव्यात लागतील, तरच आपला फायटिंग स्कोर या सामन्यामध्ये आपण उभारू शकता. मात्र तसं काही घडेल का, कारण गोलंदाजी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी घडले आपण पाहिली ती सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विषय येणाऱ्या प्रेक्षकांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून गौरी स्पोर्ट्स आयोजित गौरी स्पोर्ट्स चषक 2018 या सुवर्ण मालिकेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि आमच्या VIP डायस वरती मंचावरती सर्व क्रीडा रसिकांचं, मंचावरती पाहुण्यांचं या गौरी स्पोर्ट्स चषक 2018च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेची आपण पाहता प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयाच्या भव्य दिव्य पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. 50,000 रुपये, 25,000 रुपये, 25,000 रुपये असं 4 बक्षिसांची अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मात्र अंतिम षटकाला गोलंदाजाचा वापर केला. गोलंदाज कोण पाहतोय आपण, गोलंदाज अफजल शेख याचा वापर केला. मात्र चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच रवींद्र सरके सांगत चेंडू स्वर आहे, वाईट आहे, अतिरिक्त धावेचा आहे. 22 क्रमांकाचा नियम पंचांनी वापरलाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला आणि हा चेंडूला स्वेर घोषित केलाय. पुन्हा एकदा प्रज्योत क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली आहे. 28 धावा 6 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय पेंदर संघाच्या 5 षटकांचा सामना, त्यातील 4 षटक संपुष्टात आणि 5वे षटक कार्यरत ते अफजल शेखच्या माध्यमातून. प्रज्योत ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निगेटिव्ह. वारंवार चेंडू या ठिकाणी फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज प्रज्योत पाटील. मात्र चेंडू त्याच्या बॅटला काही लागत नाहीये आणि चेंडू विसरतो एस्ट्रक्सच्या हातामध्ये. अतिशय चांगला क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये, चांगली गोलंदाजी घडताना पाहतोय भिंगारी संघाच्या माध्यमातून. जरी रघु परदेशी आमच्या संघामध्ये नसला तरी आम्ही गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करू शकतो असं या ठिकाणी दाखवून दिलंय ते भिंगारी संघाच्या सर्व गोलंदाजाने. मात्र या चेंडूवरती एक धाव आली आहे. पॅडवरती चेंडू आदळला होता, मात्र या ठिकाणी गोलंदाजाने खराब गोलंदाजी, चांगली गोलंदाजी केली होती, मात्र स्टंप आउट त्याला झाले नाहीये. फेकीच खराब आली आहे. त्याच्यानंतर लेग बॅटच्या रूपाने या 3 धावा मोजाव्या लागतील. या 3 धावाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 31 या धावसंख्येवरती. 31 धावा झाल्यात त्या स्कोर बोर्ड वरती जीसीसी पेंदर संघाच्या. तर निश्चितच रोशन कातर आम्हाला सांगतोय की या काही षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर डावखुऱ्याचा फलंदाज प्रथमचा स्ट्राईक वरती आलाय. तर 3 चेंडूवरती हा महेश पाटील किती धावा ठोकतो ही पाहणं. ही पाहावं लागेल. मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतो महेश पाटील, तर अफजल शेख गोलंदाजीच्या भोऱ्यावरती. गोलंदाज अतिशय चांगला गोलंदाज आहे, कारण 3 चेंडू चांगल्यापैकी केलेत गोलंदाजचा आपण पाहतो अफजल शेखच्या माध्यमातून. मात्र भोंद्यामध्ये फेकला चेंडू यॉर्कर पद्धतीचा ज्याला म्हटलं जातं तो चेंडू या ठिकाणी फेकी केलाय गोलंदाज अफजल शेख या गोलंदाजाने. मात्र आपण पाहतोय स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये प्रज्योत पाटील हा फलंदाज बाद झालाय. मात्र 1 धाव आली. एकेरी धाबाला पाहतोय 32 धाबा धाव बोर्डवरती लागल्यात त्या जीसीसी पेंदर संघाच्या. उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो ही स्पर्धा आपण अनुभवता गौरी स्पोर्ट्स चषक 2018. तर
पहिला सामना या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण अनुभवता. एका साईडला भिंगारी संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतो जीसीसी पेंदर संघ. जो फलंदाजी करणारा संघ आहे तो जीसीसी पेंदर संघ आणि गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय सिद्धिविनायक भिंगारी संघ. अंतिम षटक महेश पाटील याला फेकलेला चेंडू, मात्र चेंडू सरळ हाताने खेळून काढला. एक धाव जोडली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न महेश पाटील याचा आहे आणि 2 धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी झाला आणि 3 धावा सुद्धा पूर्ण. त्या ठिकाणी चौथ्या धावेचा देखील प्रयत्न महेश पाटील याचा आहे, मात्र चौथ्या धावा या ठिकाणी झाली नाहीये आणि 3च धावा. या 3 धावेने 35 धावा धावपटावरती. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 धावा आल्यात ना पंच? 3 धावा आल्या. एका अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू खेळण्यासाठी नौका फलंदाज विकास पाटील ऑन स्ट्राईक वरती असणार आहे. विकास पाटील शेवटचा चेंडू या ठिकाणी पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू फेकी करेल गोलंदाज अफजल शेख. मात्र विकास पाटील या चेंडूवरती कोणता नंबर दडलाय हे पाहावं लागेल. या चेंडूवरती मी म्हणेन निश्चितच मंदार डावलेकर चेंडू खाली आलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट धरलं होतं आणि 35 धावा. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. पहिला सामना लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय मैदानामध्ये. तर जीसीसी पेंदर संघानं या ठिकाणी 5 षटकामध्ये धावा जोडल्या आपण पाहतोय. 35 आणि 36 धावांचं एक छोटं आव्हान उभं ठेवलंय ते सिद्धिविनायक भिंगारी संघासमोर. तर पहिला आणि शेवटचा कॉल या ठिकाणी मी आपल्याला करतोय. तर भातनपाडा संघाचा संघनायक आणि चिसपाडा संघाचा संघनायक आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मंचावरती यायचंय. तर मी या उत्तरमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतोवरून ऐकण्यासाठी जाऊया हिंदीचे रॉक स्टॉक कॉमेंटेटर बाबूशाह यांच्याकडे. हॅलो हॅलो धन्यवाद. चला बघू 1 मिनिट. तर चला चिंचपाडा संघाचा संघ आहे. ग्रुप बी चा सामना असणार आहे. भातनपाडा संघाचा संघनायक आणि चिंचपाडा संघाच्या संघनायकाला लगेचच आमचा शेवटचा कॉल आहे. या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी 2 संघनायक आपण मंचावरती यायचे आहेत. मी सर्व कर्णधारांना आजच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहे त्यांना विनंती आहे की पूर्व सत्र संपताच आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमच्या मंचावरती यायचं आहे. आपण चलिए अगली मैच के लिए भातनपाड़ा टीम के कप्तान और चिंचपाड़ा टीम के कप्तान से गुजारिश करते हैं. लॉर्ड्स के हिसाब से बी टीम है तो ध्यान रखना होगा. दोनों टीम के कप्तान आइए टॉस के लिए. तो डीजे मास्टर से उनसे गुजारिश करूंगा चलिए इस माइक्रोफोन के ऊपर थोड़ी सी आवाज बढ़ाइए. तो बात करेंगे आज के दिन का ये पहिला मुकाबला. चला चला आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि कुणाल नाईक आपली सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच पाठवायची कारण आमच्याकडे आज वेळ नाहीये. कारण आज उशिरा सामने 11 वाजता डॉट पहिला चेंडू पडला. तर आपण लगेचच या ठिकाणी कारण सर्व सामने आम्हाला या स्पर्धेचे लाडके आयोजक राजेश कातर यांनी सांगितले बाबूशाह की हर एक सामना 5 ओव्हर का खेला जाएगा. चलिए बिल्कुल होनी चाहिए 5 ओवर की मुकाबला. इतना बड़ा प्रतियोगिता हम देख रहे हैं जिसके फर्स्ट प्राइज देखिए 1 लाख, दूसरा 50,000, तीसरा 25,000, चौथी की बात करेंगे 25,000. और मैदान की हर तरफ हम देखते हैं मंडप की सजावट दर्शकों के लिए काफी प्यार आयोजनकर्ताओं की तरफ से राजेश कतारा जी और उनके साथ साथ जितने भी उनके गौरी स्पोर्ट के हम देख सकते हैं आयोजनकर्ता उनका तहे दिल से स्वागत है. उनके साथ साथ हम देख सकते हैं रायगढ़ एसोसिएशन के सलाहकार और एक बेहतर इंसान बहुमात्रेश्वर एक बतौर कमेंटेटर उनका भी तहे दिल से स्वागत है. और हमेशा हम देखते हैं जब भी किसी सरजमी के ऊपर क्रिकेट से यानी खास करके बात करके कामोटी के सरजमी पर क्रिकेट ट्रॉफी में लॉर्ड से देखने को मिला पूरी 32 टीम का और बड़ी योगदान हमेशा रहती है बहुमात्रेश्वर उनका तहे दिल से शुक्रिया हमेशा. हेलो हेलो
हेलो। तो चलिए यहाँ पर लक्ष्य की बात करेंगे। देखिए यहाँ पर इतना बड़ा लक्ष्य नहीं माना जाएगा, 36 रनों की टारगेट है, लेकिन कहते हैं यहाँ पर जिससे पेंदर टीम का इरादा काफी बड़ा होगा, क्योंकि इस टीम के अंदर खासियत इस टीम की पहचान है। अगर पीछे 2 साल जाकर देखा जाए तो इस टीम ने यहाँ पर गेंदबाजी से अपनी पहचान बनाई थी, लेकिन आज बल्लेबाजी में विफल हुए। तारीफ करना चाहूंगा सिद्धिविनायक विहंगारी टीम। देखिए पहली ओवर लेकर गेंदबाज महेश, जिस गेंदबाज को हम हमेशा देखते हैं तीसरा ओवर टीम के लिए, चौथी ओवर लेकर आते थे गेंदबाजी के लिए, और उन्होंने काफी मेहनत की अपनी गेंदबाजी में। आज उनकी मेहनत हम देख सकते हैं। पहली गेंद उनके हाथों पर गेंद सौंपा गया, एक लंबे कट के गेंदबाज जैसे हम देखते हैं हिंदुस्तान। देखिए अच्छी गेंद यहाँ पर दोनों फील्डर के बीच में गेंद को खेला गया, सुजीत गेंद के नीचे, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज अपनी छोड़ बदलते हुए। तो बात करेंगे यहाँ पर जैसे पेंदर टीम को एक रणनीति बनानी होगी, थोड़ा शॉर्ट रन बचानी होगी। अगर इस मुकाबला को पकड़ बनानी है तो एक टेस्ट मुकाबला की जैसे फील्ड की सजावट करनी होगी उन्हें। अगर लगातार सिंगल डबल भी निकलता रहेगा तो फिर 30 गेंद के ऊपर इन लक्ष्य इतना मुश्किल नहीं होगा। रवि शेलके जी देखिए अंपायरिंग की भूमिका निभाते हुए आधे की बात करेंगे, और संडी पालकर जी उनका भी तहे दिल से स्वागत, और जितने भी यहाँ पर माननीय मौजूद हैं। देखिए इस बार गेंद को उठाकर खेला, और मैंने यही बात की कर रहा था, अभी पीछे जाकर देखे तो मैं यही बात की यही जिक्र कर रहा था कि थोड़ी टेस्ट फील्डिंग के जैसे सजावट होनी चाहिए। आप देखिए माहौल मुंबई से टीम आती है, काफी भिवंडी से टीम आती है, मैं हमेशा देखता हूँ शॉर्ट सिलीमीटर तैनात रखते हैं, क्योंकि जो हाफ मौका रहती है ना, जिस तरह के ये हाफ मौका बना था, अगर यहाँ पर शॉर्ट सिलीमीटर होता तो शायद रन भी नहीं आता था और सफलता भी मिलता था। तो हम देख सकते हैं डीप स्क्वायर लेग, शॉर्ट लेग, गली पॉइंट्स, और तो इसको हटाकर एक फील्डर मौका एक बना सकते हैं। और ये देखिए शायद बल्ले का बाहरी हिस्सा लिया, ऐसी आवाज तो काफी तेज आई। प्रवीण एक अच्छे विकेट कीपर है, हम देखते हैं हमेशा बतौर विकेट कीपर के रूप में मैदान के ऊपर उतरते हैं, लेकिन उनके हाथों से गेंद निकलना खतरों की घंटी, क्योंकि दोनों सलामी बल्लेबाज और किसी भी क्रिकेट में कम नहीं मानना चाहिए। सूरज परदेशी और उनके साथ साथ देखिए कुणाल नायक बात करेंगे, मैन ऑफ द सीरीज बने अभी अभी पालेखुर के मैदान के। देखिए फिर से शॉर्ट सिलीमीटर के ऊपर कैच, यही बात मैं कर रहा था। अगर आप डीप स्क्वायर लेग को अगर हटाकर एक मौका बनानी चाहिए। हम हमेशा क्रिकेट में कहते हैं ना, जो कभी पासा नहीं फेंकता वो जीत का उम्मीद नहीं रखता। एक जाल बिछानी होगी। अगर यहाँ पर 36 रनों की आपने लक्ष्य रखा है, लक्ष्य इतना बड़ा नहीं है, लेकिन अगर इरादा बड़ा बनाओ तो फिर मुश्किल बन सकती है, क्योंकि हमेशा जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज है ना, वो शॉर्ट लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, गोली पर नहीं खेलना चाहते हैं। वो ज्यादातर सीधे बल्ले से और कलाई के सारे मिड विकेट के रीजन पर खेलने की कोशिश करते हैं। तो इसके ऊपर क्योंकि ये चीज हम अच्छी से देखते हैं, जब मुंबई से टीम आते हैं, भिवंडी से टीम आते हैं, वो ये जाल बिछाते हैं, हाफ मौके को फुल में कन्वर्ट करते हैं। और ये देखिए मिड विकेट के ऊपर से जैसे यहाँ पर बंदूक से निकलती है गोली, तो उसी तरह के ऊपर पहला छक्का कुणाल नायक के बल्ले से निकालता हुआ मिड विकेट पूरी खा लेता है। यहाँ पर देखिए गेंद और बल्ले के बीच में कमाल की संपर्क। तो चलते हैं यहाँ पर प्रेजेंटेशन की तरफ, यहाँ पर अगले मैच के टॉस के लिए। धन्यवाद बाबू। कॅमेरामॅन लाईव्ह 24 दुसऱ्या सामने से या ठिकाणी नाणेफेकी होते। एका साईडला भातनपाडा संघ तर दुसऱ्या साईडला सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ, पोल बी चा संघ आहे। तर या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार भाऊ म्हात्रे, मॅनफ्रॉम कामोठे, तर नाणेफेकी केली जाते। तर नाणेफेकीचा कॉल बघूया कोणाच्या बाजूने जाते। तर नाणेफेकीचा कॉल गेलाय तो भातनपाडा संघाच्या बाजूने। तर दोन्ही संघाला या ठिकाणी आपण आपल्या स्पर्धेवरती सांगायचं आहे का कोणता निर्णय। तर आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, कारण आमच्याकडे ओपिनियन घेण्यासाठी वेळ नाहीये। तर आपण लगेचच मंचाकडे मैदानाकडे जाऊया आणि समालोचन कक्षामध्ये आपण डॅशिंग समालोचक आपण पाहतोय, एक हिंदीचा रॉक स्टॉक कॉमेंटेटर आपण पाहतोय ते बाबूशाह पाड़ा। सत्यवान सर, बिल्कुल सर, आपको नहीं भूलना चाहूंगा 2013 से आपने जो हौसला हमारे बढ़ाते आ रहे हो, और इसके साथ साथ रायगढ़ एसोसिएशन का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा भाऊ मातृश्वर, जिनके हाथों से टॉस किया गया। और देखिए यहाँ पर खुद गेंदबाजी के लिए यहाँ पर कप्तान से समाधान भूर, एक आक्रामक कप्तान से, लेकिन कुणाल नायक की यहाँ पर आती सी बल्लेबाजी इस मैदान के ऊपर हमने देखी। यहाँ मैदान थोड़ा सा लंबा, मैदान की लंबाई बढ़ाई गई है। और ये देखिए सैंडी बॉल करके अंदाज, समय नहीं लिया, वक्त नहीं लिया, पर जैसे देखा गेंद लाइन पर था और बड़ा विकेट है। बड़ा विकेट से, क्योंकि क्रिकेट में किसी भी छोटा नहीं मानना चाहिए। शायद कोई बाउंड्री नहीं लगाए सुरेश परदेशी,
लेकिन टीम का एक विकेट गिरना, कहते हैं ना, पहला साझेदारी तोड़ना और उसके बाद मुकाबला में वापसी करना, ये सबसे बड़ी अहम रखती है। आज इस टीम में बात करेंगे रघु परदेशी, नहीं जो टीम के ट्रम्प कार्ड माने जाते हैं हमेशा, रघु परदेशी की बात करेंगे। 40+ के होने के मुताबिक भी पालेखुर के मैदान के बाद नगर सेवक ट्रॉफी में बेस्ट गेंदबाज के अवार्ड नवाजा गया। तो अभी भी कई दिन तलवार पुराना है लेकिन धार अभी भी उसके अंदर काफी है। देखते हैं पर नए बल्लेबाज आशीष परदेशी, कहते हैं नई परिंदों को उड़ने में हमेशा समय वक्त लगता है, तो देखते हैं यहाँ पर वक्त समय कितना लेंगे। लेकिन कहते हैं ना, जो हौसला रखते हैं आसमान छूने की और वो परवाह नहीं करते हैं जमीन पे गिर जाने की, तो हौसला रखते हैं हमेशा इस जैसे पिंडर टीम आसमान छूने की। लेकिन आसमान पर बात करेंगे तो हल्की सी बादल, लेकिन जमीन की ऊपर वो बादल लानी होगी। लगातार आपको अच्छी गेंदबाजी के साथ अच्छी फील्ड भी करनी होगी। देखिए बल्लेबाज उतरते ही सीधा बल्ले से खेलने की कोशिश, एक अच्छी कोशिश तारीफ करना चाहूंगा। जब भी कोई बल्लेबाज ज्यादा सीधा बल्ले से खेलने की कोशिश करता है, वो कोई भी क्षेत्र में या टेनिस लेदर आप लीजिए, उसमें ज्यादा से ज्यादा सफल साबित होता है। तो अभी तक बात करेंगे पहली गेंद को यहाँ पर डिफेंसिव शॉट के लिए, और देखिए क्रॉस द लाइन सैंडी पालकर के पर दबाव डालने की कोशिश, लेकिन उनके अनुभव देखिए, उनके अंदाज देखिए, विली विडन के अंदाज देखने को मिलते हुए। न्यूजीलैंड के हम देखते हैं अंतरराष्ट्रीय में हमेशा विली विडन्स जिनकी अंदाज हमेशा अलग रहती है और उसी तरह के उनकी अंदाज अलग, और इस टेनिस क्रिकेट में एक ऊंचा दर्जा मिलता हुआ। मैं कभी भी कहता हूं अगर आज ये टेनिस क्रिकेट जिंदा है, सबसे पहले उसका क्रेज जाता है दर्शकों की तादाद। सुबह के समय देखिए कई दर्शक ऑनलाइन के माध्यम से भी इस मुकाबला को देख रहे होंगे, और उसके साथ साथ जो प्रोफेशनल अंपायरिंग मैदान के अंदर है और लाइव हम देख सकते हैं 24 इवेंट्स। और देखिए कमाल की यहाँ पर ऊपर घटता हुआ, लेकिन इसी तरह की काफी मेहनत दिखानी होगी। मैं हमेशा कहता हूँ सत्यवान सर, क्योंकि बिल्ली कभी है ना ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। तो उसी तरह की आपने 36 रन बनाई, तो इसके ऊपर आपको मेहनत दिखानी होगी, तब आप मेहनत के ऊपर 36 रन बचा सकते हो। तो अभी तक बात करेंगे बचाने में तो कामयाब हुए, लेकिन जब तक मैदान के अंदर है ये कुणाल नायक की बादल है, ये बल्लेबाज जब तक है, क्योंकि ये बल्लेबाज के ग्रामीण ओपन कई सारा, और ये देखिए हवा में गेंद, हाफ मौका था, एक हल्की सी ड्राइव लगा सकते थे, कोशिश करनी चाहिए। क्योंकि जब भी कहती ना चूहा अगर बिल्ली से दूर जाती है ना, बिल्ली भी कभी कभी छलांग लगाती है, ग्लोव्स पहन के नहीं, बगैर ग्लोव्स से। तो यहाँ पर एक फील्डर को कोशिश करनी चाहिए थी। इतना जो कभी पासा नहीं फेंकता वो जीत का उम्मीद नहीं रखता, तो आपको 36 रनों में पासा फेंकना होगा। प्रवीण भूर देखिए उन्हें काफी अनुभव आ चुका है बतौर विकेट कीपर करते हुए, इमेज की भूमिका निभाते हैं, फुल माइंड हमेशा रहते हैं, लेकिन जब समाधान भूर की माइंड नहीं चलती है तब वो उनकी दिमाग की इस्तेमाल करते हैं। और देखिए चेंज ऑफ द पेस, गति से बीट। सोचिए अगर पिछली गेंद के ऊपर कुणाल नायक का विकेट गिरता है, इस गेंद के ऊपर इस बल्लेबाज का, तो मुकाबला की हालत क्या होती है। लेकिन क्रिकेट है दोस्तों, विंगर टीम नहीं चाहेगी लगातार यहाँ पर विकेट गिरे, एक साझेदारी बने हैं, लेकिन समाधान भूर ने इस मुकाबला में फिर से जान डालते हुए रोशन का तरह देखिए जानकारी देते हुए, अभी भी 18 गेंद है, 23 रनों की जरूरत है। टोटल की बात करेंगे, देखिए टोटल 13 रन। तो बिल्कुल सत्यवंश सर वाकिफ होंगे कल के दिन के ऊपर, सत्यवंश सर क्या ऐसा टोटल कल के दिन के ऊपर किसी टीम ने रोकने में कामयाब हुए, या छोटे टोटल यहाँ पर बचाने के लिए मुश्किल? चांगला प्रश्न बाबूशाह या ठिकाणी उपस्थित केलाय। मात्र या ठिकाणी जर विचार केला तर कालच्या दिवसाचा इतिहास आपण पाहिला तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्व सामने जिंकले होते। मात्र या ठिकाणी एक संघ सोडून जो डेरिव्हिस संघ श्री गणेश डेरिव्हिस संघ याने फक्त धावा चेस केल्या होत्या, 55 धावा चेस केल्या होत्या। मात्र समाधान भूरचा संघ ज्याने 36 धावा 35 धावाकडून 36 धावांचा आव्हान ठेवलं। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। मात्र या धावा मी म्हणेन खऱ्या अर्थाने या दोन गोलंदाजाने रोखल्यात, कारण एक षटकार जर ओघळला त्याच्या व्यतिरिक्त मोठे फटके आले नाहीयेत। मात्र आपण पाहतो समाधान भोईर या ठिकाणी जो गोलंदाजी करत अचूक टिप्प्याची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील झाली आहे। मात्र अतिशय चांगला संघ आहे, मात्र तो तितका ताकदीचा संघ भिंगारी संघ आहे। कुणाल नाईक अद्याप पाय रोखून बसलाय स्ट्राइक वरती, हे आव्हान त्यांना सोपं असणार आहे बाबूशाह। बिल्कुल बिल्कुल सत्यवंश सर आपकी बातों से वाकिफ हूं। टोटल छोटा है लेकिन इरादा काफी बड़ा है पिंदर टीम का, लेकिन जब तक मैदान के अंदर कुणाल नायक है तब तक उम्मीद बड़ी मुश्किल है। बिल्कुल अच्छी आपसे जानकारी मिली, क्योंकि पहले दिन वो वाकिफ हैं, लेकिन इस मैदान की इतिहास बता रही है, क्योंकि हम किंजल स्पोर्ट के टूर्नामेंट के दौरान जब भी थे इस मैदान के अंदर 50-55 बनाने के बाद किसी भी टीम को दिक्कत बनती है, लेकिन कल डेरोली टीम ने मेहनत दिखाई और मेहनत के ऊपर सुपर 8 तक प्रवेश किए। और आज देखते हैं यहाँ पर पंकज कोपरकर जिनका इतिहास हमें बताने की जरूरत नहीं, और उन्होंने
अपने इतिहास को वे खूब अंजाम देते। देखिए कुणाल नायक उनके बल्ले पर गेंद आ रही है, देखिए उछाल लिया था, गेंद मुश्किल था। बाबू विश्वास पाटिल देखिए रातों की नींद हराम कर सेकंड से नाइट करने के बाद कंपनी के अंदर आज देखिए फर्स्ट सिर्फ यहाँ पर है, और ये बड़ी प्यार प्रेम है टीम के साथ। और अच्छे खिलाड़ी सबसे अगर पेंदर की बात आती है तो विश्वास पाटिल बाबू, जिनके नाम से कई सारे मैन ऑफ द सीरीज हम देखते हैं और जिन्हें वक्त समय कम मिलता है। और ये देखिए भाई गेंद के साथ बल्ला भी निकला हाथ से, और ये करीबी मामला, ओवर थ्रो बेहतर नहीं रहा। नहीं तो कुणाल नायक देखिए बल्लेबाजी की बात करेंगे यहाँ पर, बल्लेबाज नए बल्लेबाज मंदा डावलेकर देखिए यहाँ पर उनके हाथों से बल्ला निकला, ये बड़ी मुश्किल हो सकती है भाई। और सैंडी पालकर तो सोच रहे होंगे शायद बाल बाल बचे, इसलिए डीप स्क्वायर लेग के अंपायर को इतना नजदीक नहीं रखा जाता है, क्योंकि अंपायर के ऊपर भी कभी कभी हम देखते हैं इंटरनेशनल पे हेलमेट के साथ उतरते हैं। लेकिन ये टेनिस गेंद है, गेंद से खतरा नहीं, बल्ले से खतरा होगा। और देखिए कप्तान ने जो जाल बिछाई थी, समाधान भुईर और प्रवीण भुईर दोनों बंदों के बीच में देखिए यहाँ पर समझबूझ के क्रिकेट से रोहिदास अभी तक प्रभावित नहीं किए गेंदबाज में। अभी तक रोहिदास के ऊपर बात करेंगे बची हुई है, और पंकज कोपरकर का यहाँ पर इस्तेमाल किया गया। तो यहाँ पर दूसरा ओवर की स्पेल कौन से गेंदबाज हो गए, क्योंकि उनकी बात करेंगे ना, हर गेंदबाज के अंदर काबिलियत है। और टोटल देखिए जाकर पहुंचा 15 रन। मुकाबला करवट बदलता हुआ यहाँ पर, अगर इस समय भिंगारी टीम कुणाल नायक विकेट गवाती है तो फिर दिक्कत बन जाएगी। लेकिन सिद्ध विनायक भिंगारी टीम नहीं चाहेगी कि कुणाल नायक यहाँ पर अपनी विकेट डालें, वो आखिरी समय तक बल्लेबाजी करें। देखिए यहाँ पर अपील की गई, यहाँ पर आवाज तो नहीं, क्योंकि जब बल्ले से आवाज होती है कभी कभी कमेंट्री बॉक्स तक वो आवाज आती है, लेकिन एक अपील थी गई जो दबाव यहाँ पर, क्योंकि बल्ले से काफी करीब गेंद गुजरा। लेकिन अगर इस तरह की अंपायर हो तो मैदान के अंदर फिर ज्यादा दिक्कत नहीं बनेगी। रवि शिल्के जी देखिए यहाँ पर, सैंडी पालकर जी यहाँ पर बेहतर भूमिका अंपायरिंग की यहाँ पर निभाते हुए, साइमन टबल, विलिविडेंस, कुमार धर्म सेना, ऐसे हम अंपायरिंग देखते हैं अंतरराष्ट्रीय में। और ये देखिए कहीं ना कहीं यहाँ पर कुणाल नायक का इरादा था ऑन साइड पर गेंद, ऑन साइड पर खेलना हमेशा टेनिस क्रिकेट में हर बल्लेबाज पसंद करते हैं, तो पसंदीदा स्ट्रोक खेलना चाहते थे। लेकिन गेंद लेग स्टंप से काफी बार वाइड का इजाफा, एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ, टोटल जाकर पहुंचा यहाँ से 16 रन। 16 रन गेंदबाज एक बार तैयार, और ये देखिए उठाया गेंद को, AK-47 का रन। और ये कुणाल नायक के अंदाज है, और उन्होंने सोचा कहीं ना कहीं टीम को दबाव से निकालने के लिए, जैसे कहते ना दुश्मनों के ऊपर जब हमला करते हैं AK-47 एक ही साथ में काफी गोलियों की बारिश, और उसी तरह की एक ही गेंद के ऊपर लगाया 6 रन, यानी 6 गोली एक ही बार में निकलता हुआ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए छक्के के साथ जाकर पहुंचा 22 रन। और यहां से मुश्किल बनेगी, पिंदर टीम के लिए थोड़ा दबाव बनेगी, क्योंकि यहां से मुकाबला बचाना जिससे मिट्टी से घी निकालना। और ये देखिए भाई उड़ाया, फिर से गेंद को उड़ाया 6 रनों के लिए, यानी आसमानी तूफानी सुल्तानी छक्का, और कुणाल नायक को यहाँ पर रुकना हो गया मुश्किल। और जिस पंकज कोपरकर, देखिए टेनिस क्रिकेट क्योंकि इतिहास है, बल्लेबाज को 1 रन बनाने के लिए पूरी मिट्टी से घी निकालने वाली बात बना देते हैं, लेकिन आज कुणाल नायक के सामने यहाँ पर उन्हें 2 छक्का देना पड़ा। दबाव पाया, हम ये नहीं कहेंगे कि पंकज कोपरकर ने यहाँ पर खराब गेंदबाजी की, लेकिन जो बल्लेबाजी होनी चाहिए थी शायद वो नहीं हुआ। 5 ओवर की मुकाबला, और आपने ये दिसंबर की एंडिंग पर शायद ये टोटल छोटा है, और अभी देखिए यहाँ पर 12 गेंद और 8 रनों की जरूरत है। ये 2 छक्का ने मैच के नक्शा बदल दिया कहीं ना कहीं। अगर यहाँ से 2 छक्का नहीं निकलता तो फिर सत्यवान सर मुकाबला में मजा आ सकता था। और यहाँ से दर्शक भी काफी वाकिफ हो चुके हैं, कुणाल नायक मैदान के अंदर है, और जीत की बात करेंगे 8 रनों की जरूरत है। ज्यादा मुश्किल हालत नहीं है, लेकिन क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं है। क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं है। तो सत्यवान सर बात करेंगे आज के दिन के ऊपर, कहीं ना कहीं पेंदर टीम मैदान के अंदर चेहरे पे खुशियों की लहर लेकर आए थे। बाबू के चेहरे पे खुशियों की लहर थी, लेकिन उनकी बल्लेबाजी की तरफ चलेंगे। बल्लेबाजी उनके किस तरह की हुई, विश्वास पाटिल बाबू जिन्होंने 1 चौके के साथ 5 रन बनाए कुल, और उसके बाद समाधान जिन्होंने 4 रन बनाए, पंकज 0 पर आउट हुए, और उसके बाद विकेट का झड़ी लगा, और जो बेस्ट स्कोर था वो रोहिदास का 8 रन। अगर 5 ओवर के मुकाबला में सत्यवान सर आप एक खिलाड़ी हो, बिल्कुल कोई बल्लेबाज अगर सर्वश्रेष्ठ स्कोर है उस इनिंग में 8 रन देखा जाए तो फिर बड़ा लक्ष्य तो दिखने को नहीं मिलेगा।
क्योंकि एक ओवर में देखिए 8 रन टीम को बचाना मुश्किल होती है। देखिए पर क्रिकेट की नजाकत समझ चुके हैं कि 8 रन के लिए हमें यहाँ पर चौके छक्के की जरूरत नहीं, सिंगल डबल की जरूरत है। और यहाँ पर समझ बुझ के क्रिकेट से रघु परदेशी आज मैदान के प्ले 11 पर नहीं थे। सत्यवान सर ने बताते कि जिसका फायदा आपको मिल सकता था, लेकिन आज सिद्धिविनायक भिंगारी टीम ने पर बता दिया कि बगैर विराट कोहली से अगर हम एशिया कप चैंपियंस बन सकते हैं। रोहित शर्मा ने बताया था, तो यहाँ पर कुणाल नायक उनकी टीम ने बताया कि हम बगैर रघु परदेशी से मुकाबला जीत सकते हैं, लेकिन वर्ल्ड कप जीतना है तो फिर आपको रघु परदेशी को भी लेना होगा मैदान के अंदर। एशिया कप में बात करेंगे, एशिया महादेश की टीम रहते हैं, लेकिन आईसीसी की मैच आती है तो ये टूर्नामेंट है ना 32 टीम, यानी ये आईसीसी की मुकाबला के जैसे। अगर आपको पूरी टूर्नामेंट ही जीतना है तो रघु परदेशी की कमी खेलेगी। तो अभी 4 रनों की जरूरत है 9 गेंद के ऊपर। 9 गेंद के ऊपर 4 रन, जहां से बचाना मुश्किल। और उठाकर गेंद को खेला गया, कवर यहाँ पर नजदीक रखा गया और थोड़े फील्डर आगे निकल चुके थे। हवा में गेंद सफलता मिला यहाँ पर, लेकिन अभी तक कुणाल नायक मैदान के ऊपर है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए अभी भी रुका हुआ है यहाँ से 32 रनों के ऊपर। तो आने वाली गेंद की बात करेंगे यहाँ से 8 गेंद 4 रनों की जरूरत है हर। तो नई बल्लेबाज सुशील परदेशी, नई बल्लेबाज की बात करेंगे सुशील परदेशी मैदान के ऊपर, लेकिन जब तक कुणाल नायक हैं तो बिल्कुल हम देख सकते हैं बालू सेल के जो मैच के ऊपर तशरीफ रखे और शुभम मौजूद हैं यहाँ पर। और ये देखिए बड़े खिलाड़ी की बड़ी पहचान से कुणाल नायक बता रहे हैं, भाई मोहब्बत होती नहीं कभी किसी की सूरत से, मोहब्बत होती है हमेशा दिल से। तो उसी तरह की क्रिकेट में कभी भी जीत नहीं होती है ताकत से, और कभी कभी जीत होती है दिमाग से। और यहाँ पर कुणाल नायक ने जिस तरह की इनिंग को डिफेंस किया, एक बतौर सलामी बल्लेबाज, और उसके साथ जैसे इनिंग को रोहित शर्मा की झलक तो दिखाई दी, क्योंकि रोहित शर्मा शुरुआत में काफी डिफेंसिव मोड खेलते हैं और आखिरी में काफी खतरनाक साबित हो जाते हैं। और ये देखिए मुकाबला क्या इस शॉट के साथ बिल्कुल मुकाबला समाप्त होता हुआ। और सिद्धिविनायक भिंगारी टीम आज सुबह की पहली मुकाबला यहाँ से जीतता हुआ ऑल द बेस्ट देना चाहेंगे यहाँ पर। जिससे पेंडर टीम बड़ी अच्छी टीम है, लेकिन